कोणीच असं नाहीये ज्याला कटोरी चाट आवडत नसेल. आता हिलाच बघा, मी चाट बनवूस तोपर्यंत ती तिथंच थांबली होती. जर तुम्हाला अशीच सेम कटोरी चाट बनवायची असेल ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. भिजवलेला वाटाणा कुकरमध्ये टाकून शिजल तेवढं पाणी, मीठ, हळद आणि जिरे पावडर टाकून आहे ना 3 शिट्ट्या द्यायच्यात. 2 कप मैदा, ओवा, मीठ, तेलाचं मोहन टाकून आहे ना पीठ व्यवस्थित मऊ मळून घ्यायचं. आता आहे ना शिजवलेला वाटाणा एका कढईमध्ये टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. 2 मिनटं उकळू द्यायचं, म्हणजेच मस्त असा रगडा आपला तयार होतो. आता एका भांड्यात शिजवलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि कॉर्नफ्लोअर टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. त्याचे छोटे छोटे टिक्क्या बनवून शॅलो फ्राय करून घ्यायच्या. या कटोरी चाटची फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच बघा. पिठाचे छोटे गोळे करून आहे ना वाटी बसेल इतकी मोठी पुरी लाटून घ्यायची आणि ज्या पद्धतीने मी बनवते ना सेम तसंच तुम्ही ही वाटीच म्हणजेच कटोरी बनवून घ्या. आता या कटोरीला ना काटे चमच्याच्या मदतीने ना बारीक बारीक होल करून घ्यायचेच, म्हणजेच आहे ना कटोरी तळताना ना ही फुगणार पण नाही आणि मस्त अशी क्रिस्पी होईल. एकदम अलगद ती वाटी काढा, त्यामध्ये तेल टाकून आहे ना ती आतून पण व्यवस्थित तळून घ्या. आता आहे ना कटोरी चाट बनवून घेऊया. त्यासाठी तळलेली कटोरी, टिक्की, रगडा, चिंचेचं पाणी, हिरवी चटणी, दही, कांदा, कोथिंबीर आणि आवडत असेल तर डाळिंब, बारीक शेव टाका आणि मस्त अशी चाट आहे ना एन्जॉय करा. जर तुम्हाला हिरवी चटणी आणि चिंचेची चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा.